नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहर परिसर आणि ग्रामीण भागात आज मंगळवारी 350वा श्री शिवजयंती उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच गड किल्ल्यांवरून आणलेल्या शिवज्योतीच्या स्वागताने शहरात शिवमय वातावरण निर्माण झाले होते. धर्मवीर संभाजी महाराज चौक, नरगुंदकर भावे चौक आणि छत्रपती शिवाजी उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन आणि अभिवादन करण्यात आले. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात रमाकांत कोंडुस्कर, रमेश पावले, रणजित चव्हाण पाटील आदी मान्यवरांनी महाराष्ट्रातील विविध दुर्गांवरून आणलेल्या शिवज्योतींचे पुष्पहार घालून स्वागत केले. राजहंसगड, रायगड, कलानिधीगड, महिपालगड या गडांवरून आलेल्या शिवज्योतींसह येळूर व इतर गावातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. येत्या गुरुवारी 1 मे रोजी होणाऱ्या शिवजयंती मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने हिंदू समुदायाच्या नेत्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत शिवजयंती उत्सव शांततेत व उत्साही वातावरणात पार पडावा यासाठी आवश्यक सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आले. मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी पोलीस प्रशासनाशी सहकार्य करावे, तसेच कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले. पोलीस विभागानेही सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली असून सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे सांगितले. या बैठकीला शहरातील विविध हिंदू संघटनांचे प्रतिनिधी, मिरवणूक आयोजक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. शिवजयंती मिरवणूक शांततेत आणि शिस्तबद्धपणे पार पडावी यासाठी नागरिकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. अनेक देशांनी भारताला दहशतवाद विरोधी पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान भारतातील विरोधी पक्षांनी देखील पीएम मोदी यांना दहशतवाद विरोधी पाठिंबा दिलाय. काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना याबाबत पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की सध्या आपल्यातील एकता आणि ऐक्य फार आवश्यक आहे. राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल काँग्रेसच्या मेळाव्यात पोलीस अधिकाऱ्यांवर हात उगारल्याच्या घटनेचा निषेध म्हणून आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. त्यांनी बॅरिकेड्स ढकलून जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलीस आणि कार्यकर्त्यात झटापट झाली. त्यानंतर त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना पोलीस स्थानकात घेऊन गेले. बेळगाव शहरातील सीपीएड मैदानावर काल झालेल्या काँग्रेस पक्षाच्या सभेदरम्यान भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना काळे झेंडे दाखवत गोंधळ घातला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर 2 पोलीस कॉन्स्टेबलांना निलंबित करण्याचा आदेश बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक चेतनसिंग राठोड यांनी दिलाय. निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये खडेबाजार पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल BA नवकुडी आणि कॅम्प पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल मल्लप्पा हडगिनाळ यांचा समावेश आहे. सुरक्षा व्यवस्थेच्या त्रुटीमुळे ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. अक्षय तृतीया सण अवघ्या एका दिवसावर असल्यानं बेळगावातील बाजारपेठांमध्ये कोकणातून हापूस आंब्याची मोठी आवक झाली आहे, ज्यामुळे त्याच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. पिकलेले आणि कच्चे दोन्ही प्रकारचे हापूस आंबे आता मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. परिणामी गुणवत्तेनुसार डझनभर पिकलेले आंबे 500 ते 800 रुपयांच्या दरम्यान विकले जात आहेत. आता हापूस आंबाच इतक्या कमी किमतीत उपलब्ध होऊ लागल्यानं इतर आंब्यांना साहजिकच आणखी उतरावं लागलंय. त्यामुळे एकूणच आंब्याचेच दर घटू लागलेत. अक्षय तृतीया 1 दिवसांनी म्हणजेच बुधवार दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी साजरी केली जाईल. बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य समारंभात गोवा वेसपासून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या नवीन रेल्वे ओव्हरब्रिजचं नामकरण विश्वगुरू जगज्योती श्री बसवेश्वर रेल्वे ओव्हरब्रिज असं करण्यात आलंय. यावेळी नवीन फलकाचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये KLE संस्थेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर कोरे, महांतेश कवटगीमठ, MB जिर्ली, शिवनगौड पाटील तसेच वीरशैव महासभेच्या अध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद आणि इतर समाजप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेसाठी संपूर्ण बाजारपेठ सज्ज झाली असून गेल्या काही महिन्यांपासून अस्थिर असलेल्या सोन्याच्या दरामुळे उद्या बुधवारी दिनांक 30 एप्रिल रोजी बेळगावकरांकडून सुवर्ण खरेदीचाही योग साधला जाणार आहे. दरम्यान अक्षय तृतीया सणासाठी आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पूर्वसंध्येलाच मध्यवर्ती बाजारपेठेत मोठी गर्दी होणार आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असतो. तसेच गृहप्रवेश व गृहोपयोगी वस्तूंसह वाहन खरेदीसाठीही हा दिवस शुभ मानला जातो. त्यामुळेच आज मंगळवारपासूनच बाजारपेठेत नवचैतन्य पसरलेलं दिसत होतं. सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंगाईनगर रहिवासी संघ व महिला मंडळ यांच्या वतीने शिवजयंती मोठ्या थाटामाटात पार पडली. याप्रसंगी प्रथम प्रेरणा मंत्राने पूजेला सुरुवात करण्यात आली. पूजेचा मान बाळकृष्ण चव्हाण पाटील आणि त्यांचे बंधू सुनील चव्हाण पाटील यांनी महाराजांचे पूजन केले. रहिवासी महिला मंडळ यांनी पाळणा गीत गायले. यावेळी श्री मंगाईनगर रहिवासी संघाचे अध्यक्ष बंडू केरवाडकर, श्रीधर बिरजे, प्रशांत हडगोजी, आनंद गोंधळी, बाळू भोसले, विनायक एकबोटे आणि महिला भगिनी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिवर्षाप्रमाणे परंपरेनुसार श्री शिवस्मारक सेवा समिती व ग्रामस्थ सावरगाव व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सावगाव यांच्या वतीने शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. प्रेरणा मंत्राने सुरुवात करून त्यानंतर विधिवत शिवमूर्तीला अभिषेक व नित्यपूजा महाआरती संपन्न झाली. त्यानंतर गावातील माता भगिनींच्या शुभहस्ते पाळणा गीते व पाळण्याचा विधी संपन्न झाला. यावेळी शिवछत्रपतींना मानवंदना देण्यासाठी गावातील शालेय विद्यार्थिनींनी हिंदू मराठी संस्कृतीची शान व अभिमान असलेले लेझिम प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. खानापूर तालुक्यातील नंदगड येथे उभारण्यात येत असलेल्या क्रांतीवीर संगोळी रायण्णा संग्रहालयाची कामे अंतिम टप्प्यात असून डिसेंबर अखेरीस मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे. कन्नड आणि संस्कृती तसेच मागासवर्गीय कल्याण मंत्री शिवराज एस तंगडगी यांनी आज मंगळवारी संग्रहालयाची पाहणी करून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. संगोळी रायण्णा सैनिक शाळा आणि नंदगड संग्रहालय यासह एकूण 261 कोटींच्या खर्चाने विविध प्रकल्प राबवण्यात आले आहेत. त्यापैकी नंदगड संग्रहालय 13 एकर जागेत 59 कोटींच्या निधीतून संग्रहालयात रेस्टॉरंट, पार्किंग, शौचालये यासारख्या सुविधा पूर्ण झाल्या असून कंपाऊंड वॉल, रस्ते आणि कलाकृतींची कामे अंतिम टप्प्यात आहेत. संग्रहालयामध्ये संगोळी रायण्णा यांच्या जीवनकथेला उजाळा देण्यासाठी ॲनिमेटेड सिनेमा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाच्या स्थापनेसाठी निविदा प्रक्रिया सुरू असून ती लवकरच पूर्ण होईल असे मंत्री तंगडगी यांनी सांगितले. काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत शिवबसव श्री सिद्धरामेश्वर शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली. याप्रसंगी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या निष्पाप नागरिकांच्या छायाचित्रासमोर पुष्पांजली वाहून श्रद्धांजली वाहण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष आणि नागनूर श्री रुद्राक्षी मठाचे पीठाधिपती पूज्य डॉक्टर अल्लमप्रभू महास्वामी, शाखांचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. आर.एन. शेट्टी पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्राध्यापक गिरीश पर्वतमठ, एस.जी. बाळीकुंद्री तांत्रिक महाविद्यालयाचे प्राध्यापक मनोज शरणप्पा यासह इतर मान्यवरांनीही सहभाग घेतला होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीर सरकारने एक मोठा निर्णय घेतला. जम्मू आणि काश्मीरमधील 87 पैकी 48 स्थळांवर पर्यटकांसाठी बंदी घालण्यात आली आहे. गुप्तचर संस्थांकडून मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यामध्ये काही स्लीपर सेल सक्रिय झाल्याचं आढळून आलंय. सुरक्षेच्या कारणास्तव काश्मीरमधील अनेक प्रमुख पर्यटन स्थळे सध्या पर्यटकांसाठी बंद आहेत. सुरक्षा आणि प्रशासकीय कारणांसाठी हे निर्बंध लादण्यात आले आहेत. पर्यटकांना फक्त अशाच ठिकाणी भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे जिथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था आहे आणि जी खुली आहेत. दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये बेळगावातील पंडित नेहरू हायस्कूलमधील इयत्ता 9वीतील विद्यार्थी सुरेश लंगोटी याने 90 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक पटकावून यश संपादन केलं आहे.
सुरेश लंगोटी याला विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजयराव नंदिहळ्ळी, मुख्याध्यापक मारुती मुगळी, क्रीडा शिक्षक निरंजन कर्लेकर, विनायक कंगराळकर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाचे मार्गदर्शन लाभत आहे. बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचालित बालवीर विद्यानिकेतन शाळा येथे किशोरवयीन मुलांमुलींमध्ये होणारे शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक बदल याविषयी मार्गदर्शन व या वयात पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरे शास्त्रीय दृष्टिकोनातून देणं हा शिबिराचा उद्देश ठेवून 15 दिवसीय उन्हाळी शिबिराची यशस्वी सांगता समारंभपूर्वक पार पडली. या शिबिराचा समारोप फाउंडेशनचे अध्यक्ष प्रेमानंद गुरव यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या कार्यक्रमात योग विद्याधामचे प्रमुख रामजी गडगाणे, अध्यक्ष गिरीश तेंडुलकर, सेक्रेटरी दीपक गोजगेकर, योग शिक्षक अच्युत माहुली, खजिनदार सुनील चौगुले, IRS अधिकारी आकाश चौगुले, उद्योजक प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. खानापूर येथील मिलाग्रीज चर्च येथील वार्षिक यात्रोत्सव दिनांक 5 ते 6 मे रोजी होणार असून यासाठी ख्रिस्ती बांधवांनी दिनांक 26 एप्रिल पासून 9 दिवसाचा भक्ती सप्ताह सुरू केला आहे. यात्रोत्सवात सोमवारी पहिला दिवस असून या दिवशी मिलाग्रीज मातेचे पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 10:30 वाजता प्रार्थना होणार आहे. तर दिनांक 6 मे रोजी सकाळी 10 वाजता प्रार्थना झाल्यानंतर शहरातील 14 बालकांना ख्रिस्त प्रसादाचा संस्कार देण्यात येणार आहे. या यात्रोत्सवामध्ये सर्वांनी सहभागी होऊन मिलाग्रीज मातेचे दर्शन घ्यावे असे आवाहन फादर जो मंतेरो यांनी केलं आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.